आपण आत्ताच एक अत्यंत आपल्याला हादरवून टाकणारा, आपल्याला आपला अंतःकरण गोठेल अशा प्रकारचा एक नाट्यानुभव घेतला आणि तो रवांडातल्या नरसंहाराच्या वेळी स्त्रियांनी काय भोगलं हे दाखवणारा तो होता. त्या मगाशी मी म्हटलं तसं कुठल्याही हिंसेला किंवा कुठल्याही अन्यायाला या भौगोलिक सीमा नसतात. त्यामुळं आपण सुद्धा गेली काही वर्ष या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही हिंसेचं स्वरूप बघतोय, राजकारण विद्वेषाचं राजकारण बघतोय, त्याला तोंड दिलेल्या दोघी जणी आणि त्या राजकारणाशी सातत्यानं संघर्ष करणाऱ्या आणखीन दोघी जणी, अशा चौघी आपल्या मैत्रिणींशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामधल्या तेजस्विनी आणि आयेशा या दोघींपासून मी सुरुवात करते. आपल्याकडं अगदी 50 मिनटं आहेत, त्यामुळे त्यांना जास्त बोलतं करणं महत्त्वाचं आहे. तर मी आयेशाला पहिल्यांदा मी असं सांगेन की जे तुम्ही अनुभवलं, जे भोगलं, त्याबद्दल थोडक्यात जर सर्वांना तुम्ही माहिती दिली तर बरं होईल. नमस्कार, माझं नाव आयेशा नूरराजन शिगलगार. तर माहिती अशी की सगळं नीट चाललं होतं. म्हणजे गेली 60-70 वर्ष झालं त्या गावात शांततेचं वातावरण होतं. हिंदू मुस्लिम एकत्र होते. आत्ता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे माझा नवरा हिंदू मुस्लिममध्ये भेद करत नव्हता आणि सगळं माझं लग्न झालं नोव्हेंबरमध्ये. लग्नाची काही सुरुवातीचे 8 महिने होते. आम्ही घराचं रिनोव्हेशन केलं होतं, त्यासाठी आम्ही पार्टी ठेवली होती आणि पार्टी ठेवल्यानंतर संध्याकाळी रेग्युलरपणे नमाजीला जाण्यासाठी माझा नवरा मस्जिदमध्ये गेला आणि तो परतच आला नाही. मला तिथून फोन आला होता की दंगल झाली आहे आणि तुम्ही सुरक्षित राहा. त्यावेळेस मी 5 मंथ गरोदर होते आणि मला असं वाटलं की दंगल म्हणजे मोर्चा वगैरे काढला असेल किंवा दगडफेक झाली असेल तर काही रिझन असतील आणि मस्जिदीमध्ये कोण जाईल अशी मला कल्पना नव्हती. सॉरी, कारण का क्वेश्चनच असं आहे माझ्या विषयामध्ये की मस्जिदीमध्ये कोण जाऊन अशा प्रकारे मारू शकतं. मी निवांत होते. आईवडिलांनी मला फोन केला की दंगल झाली आहे. मी त्यांना म्हटलं काही टेन्शन घेऊ नका, मस्जिदीमध्ये कोण जाणार आहे. आजपर्यंत कधीही असं झालं नाही की मस्जिदीमध्ये लोक गेलेत. त्यांना राग आला असेल कोणत्या गोष्टीचा, त्यामुळे ते त्यांचा राग व्यक्त करत असतील, नुकसान करतील, शांत होतील आणि मी निवांत होते. म्हणजे बाहेर काय चाललंय याच्याबद्दल मला काही कल्पना नव्हती. 2 वाजता, रात्रीचे 2 वाजले, कंटिन्यू फोन करतच होते. पण मला वाटलं पोलिसांनी पकडलं असेल किंवा त्यांना कुठेतरी प्रोटेक्शन दिलं असेल. पण जेव्हा बेल वाजली रात्रीच्या 2 वाजता तेव्हा पोलीस सगळे माझ्या घराशेजारी होते. मला वाटलं की आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी बोलवलं आहे म्हणून मी पोलीस स्टेशनला गेले. तर त्यावेळेस समीर शेख IPS ऑफिसर आहेत, ते मला म्हटले की इंजुरी झाली आहे आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. मग मला असं वाटलं की दगडफेक झाली. त्यावेळेस मस्जिदला दरवाजे नव्हते, खिडक्या नव्हते, त्यामुळे दगड वगैरे लागला असेल किंवा जाळ वगैरे लागली असेल ह्या भ्रमात मी होते. पण जेव्हा मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले, सगळे त्यांचे वॉर्ड चेक केले, पण तिथे कुठेही ते सापडले नाही. शेवटी पळून डॉक्टरांना मी हे सांगितलं की आय एम प्रेग्नेंट, तुम्ही मला क्लिअर काय आहे ते सांगा. तर ते मला म्हणले की तिकडच्या रूममध्ये जावा आणि तिकडे मी गेले असता तर मला फक्त त्यांची बॉडी दिसली आणि त्यावेळी मला कळालं की ते या जगात नाही आहेत आणि मला काहीच माहिती नव्हतं की काय झालंय, कशात हे झालं. सोमवारी जेव्हा पब्लिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमा झाली त्यावेळेस कळालं की दंगल झाली आणि दंगलमध्ये हे मारले गेले.
मग परत मला कळालं की हे बचाव करण्यासाठी म्हणजे 36 लोकांचा जीव त्यांनी वाचवला याचा अभिमान आहे मला, पण ते राहिले नाही. आणि थोड्या काही दिवसांनी जेव्हा इंटरनेट वगैरे ओपन झाले त्यावेळेस कळालं की त्यांचेच मित्र होते, त्यांच्याच गावातील, म्हणजे एका थाळीत खाणारे, एका बाईकवरती फिरणारे, हे तेच होते. त्यांना वाटलं असं, म्हणजे माझा नवरा खूप साधा भोळा होता, त्यांना राजकारण हे काही माहीत नाहीये, त्यामुळे ते वाटलं त्यांना की मी ह्यांना समजावून सांगेन तर हे माझं ऐकतील, त्यासाठी ते पुढे आले. पण त्यावेळेस त्यांनी ओळखलं नाही की हा माझा मित्र आहे. त्यांना फक्त हे माहीत होतं की हा मुसलमान आहे आणि ह्याला आपल्याला मारायचं आहे, आणि या उद्देशाने त्यांना शहीद केलं. ही पार्श्वभूमी आहे. आणि त्यानंतर जो अनुभव मला मिळाला तर हिंदू लोक सगळीच वाईट आहेत असं नाही आहे, पण हिंदू लोकांच्या मनात अशी भीती होती की आमच्या समाजातील लोकांनी असं केलंय त्यामुळे माझ्या मनात द्वेष असेल, पण तसं काही नव्हतं. पण ते घाबरत होते भेटण्यासाठी, मला हे करण्यासाठी. मुस्लिम लोकांचं कसं होतं की बाबा दंगल झाली, आपण असं काही भेटून असं समाजाला दाखवू नये की आम्ही सपोर्ट करतोय म्हणून, त्यामुळे तो समाज पण असा वेगळाच होता. पण ह्या सगळ्या गोष्टी सफर केलं म्हणजे मी माझी फॅमिली, मी 6 महिन्याची प्रेग्नेंट होते. माझे पप्पा हे सहन करू शकले नाही, कारण मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे, नुसतंच 8 महिन्यापूर्वी लग्न झालं, त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला, तर ते दवाखान्याची सफर करत होते. दुसरी गोष्ट माझी सासरे, त्यांचं निधन झालं, त्यांना पण हे दुःख सहन नाही झालं, त्यांचं मी 5-6 महिन्यात निधन झालं. आणि माझ्या सासूबाई, त्यांनी मुलाचं असं झालेलं पाहिलंय, नवऱ्याचं असं झालेलं पाहिलंय. आता काही जे त्या ह्या मानसिकतेतच नाही आहेत की समाजाशी त्या बोलू शकतील, किंवा त्या मुलीशी पण बोलू शकत नाही आहेत माझ्या, कारण त्या मला म्हणतात की त्या मुलीत माझा मुलगा दिसतो, आणि मला मुलगा दिसला की मलाही दंगल आठवते, त्यामुळे ते मुलीचा चेहरा सुद्धा पाहत नाही आहेत, म्हणजे अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. तर खूप प्रमाणात म्हणजे हा फक्त त्यांचा राग होता. त्यावेळेस माझी मानसिकता पण हेच होती की बाबा मी ह्यांना कॉन्स्टिट्यूशन वाचून दाखवू का, ह्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नाहीये का. शिवाजी महाराज फक्त धर्मासाठी लढत नव्हते, ते स्वराज्यासाठी लढत होते, तर हे धर्मासाठी का वापर करत आहे त्यांचा, त्यांना मी क्लासेस घेऊ का, अशा वेगवेगळ्या विचार येत होते. जेव्हा मी असं शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिजे, किंवा भगवान राम यांचे कीर्तन वगैरे असतात ते पाहिजे. आता अयोध्याची झालं म्हणजे एवढं सगळं त्यांना कळतंय, मग हे का कळत नाही की त्यांनी काय शिकवून दिली लोकांना की बाबा समानतेने राहावा, एकतेने राहावा, एकजूट राहावा. आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन पण हे सांगते वी द पीपल ऑफ इंडिया. हे लोक का करतात की तू ह्या जातीचा, तू मुसलमान, मी हिंदू, मी ब्राह्मण, म्हणजे आणि ह्या गोष्टी त्यांच्या बाजूला ठीक होतात, म्हणजे त्यांचं राजकारण होतंय, पण आमच्यासारखी माणसं त्याच्यामध्ये सफर करतात. आज माझी मुलगी अनाथ झाली, तिला बाप काय आहे हे माहीत नाहीये, माझे पप्पा सफर करतायत, मी फायनान्शियली सफर करते, माझ्या पाठीमागं बॅकग्राऊंड कोणी नाही हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे समाजाने जी मदत केली होती ती पण माझ्यापर्यंत पोहोचली नाही. फक्त अफवेचा इतका प्रोपगंडा झाला की ती अफवाच खरी आहे अशी लोकांना वाटते, पण ऍक्च्युअली मध्ये काय चालू आहे ते कुणालाच माहिती नाही. त्यामुळे मानसिकता बिघडलेली होती, कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं, शरीरावर पण परिणाम होत होता. 60 वरून 105 किलो वजन झालं, कारण डिप्रेशनच्या मेडिसिन चालू होत्या, फायनान्शियली स्ट्रेस होता, सोशली स्ट्रेस होता, पॉलिटिशियनचा स्ट्रेस होता, अशा वेगवेगळ्या स्तरातून मी गेलेली आहे. पण त्यावेळेस कळालं की नाही, लोक आपल्यासाठी नसतात, म्हणजे तेवढं राजकारण झालं त्यांचं 1-2 महिन्याचं, त्यांचं नाव झालं की ते परत कोण उरलं असेल, कोण त्याची फॅमिली हे विचारत सुद्धा नाहीये. त्यामुळे जे काय आहे ते स्वतःला सफर करावं लागतं, हा अनुभव आहे. खूप महत्त्वाचं आहे जे या नाटकाची जी लाईन आहे की द्वेष हा थकवतो आणि प्रेम तगवतं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आयेशा आहे असं वाटतंय. आणि जर खरंच आयेशाच्या जीवनावर जर एखादं नाटक लिहिलं गेलं तर ते आजच्या नाटका इतकंच हे लावून टाकणारं असेल असं मला वाटतं. दुसरी आपली मैत्रीण आहे ती तेजस्विनी, ती कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे विज्ञानाची.
पण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन ज्या एका आदर्श शिक्षकानं जे केलं पाहिजे की पुस्तकाच्या पलीकडे जाऊन ज्ञान दिलं पाहिजे ते ती सांगायला गेली. आणि मग तिनंही काही असा जो प्रसंग फेस केला आहे त्याबद्दल मला असं वाटतं की तेजस्विनी तूही व्यक्त व्हावंस. नमस्कार. आत्ता सलग एक आपण नाटक बघितलं आणि त्यानंतर आयेशाची तिने जी तिची कहाणी सांगितली, खरंच हे सगळं सुन्न होणार आहे. माझा अनुभव तेवढा काही वाईट नाही आहे. म्हणजे जेवढं आयेशाने सोसलं आहे तेवढं काही मला सोसावं लागलं नाही आहे. आमच्या कॉलेजमध्ये एक AICTE असा एक नियम काढलेला आहे की वर्गामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षण हा विषय असावा. आणि AICTEच्या त्या नियमानुसार की हा आमच्या अभ्यासक्रमाने बदलला आणि त्याच्यामध्ये मूल्य शिक्षण हा विषय आम्ही समावेश केला. आणि त्या विषयाची समन्वयक म्हणजे मुख्य शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली आणि त्याचा पूर्ण सिलेबस ठरवणं, त्याचं स्ट्रक्चर ठरवणं हे सगळं माझ्याकडे होतं. आणि त्याप्रमाणे मी सगळा सिलेबस वगैरे बनवला. 1 वर्ष 2 वर्गांना मी तो शिकवला सुद्धा. आणि त्यानंतर त्या विषयाला म्हणून वेगळे शिक्षक आपण आमच्याकडे नेमले आणि त्यामुळे 1 वर्ष मी त्या विषयापासून बाजूला होते. पण झालं काय की त्या विषयाचे ते वेगळे शिक्षक जे नेमले होते ते अचानक त्यांनी राजीनामा दिला. आणि मग काय करायचं, आता हा विषय तरी आहे, त्या विषयाचं असेसमेंट होतं आणि मग तो पूर्ण करणं. म्हणजे आता इथं बरेच प्राध्यापक आहेत, त्यांना माहिती असेल की आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करतो, संपवतो. तसा तो विषय मला संपवायचा होता. आणि मग आम्ही असं ठरवलं की एक 2-3 एक 10 वर्ग वाटून घेतले आणि प्रत्येकाने 1 तास फक्त काहीतरी ॲक्टिव्हिटी द्यायची आणि तो विषय संपवायचा. एका वर्गावर मी विषय संपवला. दुसऱ्या वर्गावर मी गेले. त्या वर्गाला मी यापूर्वी कधीही शिकवलेलं नव्हतं. ती मुलं माझ्यासाठी पूर्ण अनोळखी होती. ती मुलं फक्त एक कॉलेजमधली एक शिक्षक म्हणून मला ओळखत होती, मी त्यांना ओळखत नव्हते. आणि गेल्यानंतर आपण ठीक आहे, आपण एक गटचर्चा घेऊ असा मी प्रस्ताव मांडला. आणि पहिल्यांदा खरं तर मी जेंडर डिस्क्रिमिनेशन हा विषय समोर ठेवला होता की आपण या विषयावर बोलू. आता हे सगळं घडत होतं जून 23. मला वाटते 7 जूनला शिवाजी पुतळ्याला दंगल झाली होती. आणि आताचं सांगितलं खरंच आम्ही सगळे अस्वस्थ होतो, कारण आम्ही स्वतःला कोल्हापूरकर समजतो. कोल्हापूर ही खूप पुरोगामी आहे, शाहू महाराजांची भूमी आहे आणि तर धार्मिक विद्वेष अजिबात नाही असा एक भ्रम आमच्या डोक्यात आहे. आणि त्या वेळात ती घटना घडल्यामुळे खरोखर एक अस्वस्थता आली होती की माझ्या कोल्हापूरमध्ये असं कसं घडू शकतं. आणि मग मुलांनी काही मागणी केली की नाही आपण धर्मावरती बोलू. मला वाटलं ठीक आहे बोलूया, 2 दिवसापूर्वीच दंगल घडली आहे, ही मुलं काय विचार करतात ते बघूया. आणि म्हणून मी म्हटलं ठीक आहे बोलूया आपण. आणि मग आमची चर्चा, खरं तर चर्चा करताना त्याचे काही नियम असतात की एकानीच बोलावं, सगळ्यांचं शांतपणे ऐकून घ्यावं वगैरे. पण हे सगळे नियम सगळे सरळ पायदळी तुडवले आणि ही मुलं अगदी एकापेक्षा एक अंगावर येऊन बोलत होती की आमचे सण आम्हाला साजरे करू दिले जात नाहीत. त्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता आणि त्यावेळी असं स्टेटस का लावावं. मी म्हटलं की लावू दे, लावला तर तुम्हाला कोणी अडवलंय, तुमचे सण तुम्ही साजरे करा. तर विशिष्ट धर्माचे लोक गुन्हेगार असतात, त्यांना शिक्षा होत नाही. त्यावेळा मी हे वाक्याची ही चर्चा चालू असताना मी हे वाक्य केलं की गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. हे वाक्य मी केलं. आणि त्यावेळी माझ्या नकळतपणे काही मुलांनी व्हिडिओ केला. हे मला अजिबात माहीत नव्हतं असा काही व्हिडिओ, कारण मुळात मोबाईल वापरायलाच कॉलेजमध्ये बंदी आहे. म्हणजे हा मुळात व्हिडिओ करणं, कुठल्याही एका व्यक्तीचा फोटो काढणं आणि व्हिडिओ करणं हे कायद्यानेच खरं तर हे चुकीचं आहे. वर्गात मोबाईल वापरायला बंदी असताना असा व्हिडिओ केला याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. या मुलांचा अप्रोच बघून माझ्या लक्षात आलं की हे काय ह्यावर बोलण्यात अर्थ नाही. मी 15 मिनिटातच चर्चा संपवली, त्यांना एक ॲक्टिव्हिटी दिली आणि तो क्लास माझा संपला. हे 8 जूनला घडलं. आणि त्यानंतर 15 जूनला पुन्हा
टाइमटेबलप्रमाणे माझा तास होता, पण मी त्या वर्गावर गेले नाही. आणि काही त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, तुम्ही घेतला नाही का आज क्लास, घेणार नाही का? म्हणलं नाही, पण आज खूप मुलं आलेली होती. त्या वर्गाला एवढी मुलं कधीच प्रेझेंट नसतात, आज पूर्ण मुलं आली होती. मी म्हटलं ठीक आहे, पण मी वेगळ्या विषयावर बोलले असते. पण कदाचित त्या मुलांना परत त्याच विषयावर बोलायचं होतं, पण त्या दिवशी क्लासच घेतला नाही. आणि शुक्रवारी 16 जूनला मला ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. पोलीस होते तिथे आणि मला सांगितलं की तुम्ही असं काही घेतलंय का, या विषयावर बोललाय का? पहिल्यांदा मला कळलंच नाही की माझा विषयच तो नाही आहे. तर नाही, तुम्ही असं काही इतिहासावर वगैरे बोललाय का, शिवाजी महाराजांवर बोललाय का? तेव्हा म्हटलं की हो, अशी आमची गटचर्चा झालेली आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आणि त्या व्हिडिओचे काही सेकंदाचा भाग फक्त होता, पूर्ण व्हिडिओ नव्हता. खरं तर मी याच्या पलीकडे काही बोलले होते की तुमचे प्रश्न खूप वेगळे आहेत. शिक्षणाचा दर्जा हा प्रश्न आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळत नाही हा प्रश्न आहे. व्यसनाधीनता हा प्रश्न आहे. आणि काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला उचकटवतायत. तुम्ही त्याला बळी पडू नका, तुमच्या विषयावर तुम्ही बोला, हेही मी बोलले होते. पण त्याचा व्हिडिओ त्याच्यामध्ये नव्हता. हे एवढंच एक वाक्य उचलून आणि त्याला मात्र असा दिला होता की बघा ह्या मॅडम काय म्हणतात औरंगजेब चांगला. खरं तर औरंगजेबचा मी उल्लेख सुद्धा केला नव्हता. त्या पोलिसांनी आमच्या मॅनेजमेंटला वगैरे सांगितलं की मॅडमना तुम्ही सुरक्षित घरी पोहोचवा. मॅनेजमेंटनी मला विचारलं काय झाले, तुमची काय भूमिका वगैरे, आणि शांतपणे ऐकून घेतलं. आणि ते म्हणाले की आम्ही तुम्हाला पोहोचवायची व्यवस्था करतो, तुमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. म्हटलं काही गरज नाही, मी माझ्या मिस्टरांना बोलवून घेते. आणि त्यांनी तुमच्या सुरक्षेसाठी बाहेर तुम्ही 15 दिवस जावा असंही सुचवलं. मी खाली आले, माझे मिस्टर आले होते. मी म्हटलं आपल्याला ते असं सांगतात तुम्ही 8 दिवस बाहेर जा. माझे मिस्टर म्हणाले आपण पुढे जायचं नाही, आपण इथेच थांबायचे. रस्त्यात आल्यानंतर मला परत फोन आला की तो पण काही स्वघोषित शिवप्रेमी, म्हणजे त्यामध्ये आमचे कोणी विद्यार्थी नव्हते. म्हणजे विद्यार्थ्यांचा रोल खरं तर तिथंच संपलाय. त्यांनी का व्हिडिओ काढला, त्यांचा काय हेतू होता मला माहिती नाहीये. त्यांच्याकडून नकळतपणे कदाचित तसं झालं असेल आणि त्यानंतर ते त्यांच्या हातात राहिलं नसेल, असंही घडलं असेल. त्यानंतर काही शिवप्रेमी त्यांनी पुन्हा कॉलेजमध्ये येऊन काही दंगा केला. मॅडमनी माफी मागितली पाहिजे. आणि कुठं माफी मागितली पाहिजे तर आमच्या घराजवळ अर्धा शिवाजी पुतळा आहे, तिथे माफी मागितली पाहिजे. घरी आल्यानंतर माझ्या मिस्टरांनी विचारलं मला तुला काय वाटतं का? तुम्ही म्हणलं काही नाही, माझी काही चूक झाली नाही, अशी चर्चा आहे. मी हे वाक्य बोलतात चूक काढली. मग आम्ही ठरवलं की नाही माफी मागायची. माझा भाऊ आला, त्याचे काही मित्रही लगेच आले कळेल तसं. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही माफी मागायची. थोडासा दबाव होता, पोलीस जमलेले होते तिथे. तुम्ही माफी मागितली नाही तर काय होईल, तो जमाव कदाचित तुमच्याकडे येईल वगैरे वगैरे झालं. पण आम्ही ठाम राहिलो, माफी मागणार नाही ह्याच्यावर ठाम राहिलो. अर्धा तास तिथे काय झालं माहिती नाही शिवाजी पुतळ्याला. त्यानंतर 1 तासानंतर मला समजलं की ते लोक तिथून निघून गेले. आणि खरं तर तो विषय तिथे संपला. पण एक 2-3 दिवस आमच्या अपार्टमेंटमध्ये खाली पोलीस होते. मला VIP झाल्यासारखं वाटलं. त्या निमित्ताने पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मी होते. आम्ही SP साहेबांकडे तक्रार केली. त्यानंतर काही दिवस एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून, म्हणजे खरं तर त्याच दिवशी त्या लोकांना दाखवायला म्हणून मला पत्र दिलं होतं सक्तीच्या रजेवर पाठवण्याचं. पण मला त्यांनी सांगितलं होतं की आमची तुमच्याकडे काही तुमच्याबद्दल तक्रार नाही आहे, फक्त टाईम बिंग. म्हणजे तुम्ही समजू शकता की प्रत्येकाला स्ट्रॉंग भूमिका घेता येते असं नाही. जेव्हा समोर मॉब येतो तेव्हा त्या मॉबची सायकॉलॉजी काय आहे, समोर एवढे गुंडे येऊन काही दंगा करतात, ते जेव्हा काही बोलतात तेव्हा ते काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रिकॉशनरी मेजर म्हणून त्यांनी मला एक सक्तीच्या रजेचं पत्र दिलं. पुन्हाही मीटिंगमध्ये माझ्याविषयी कुठलीही ॲक्शन तशी घेण्यात आली नाही. आणि तो विषय तसा तेवढा पुरता संपला होता. पण मला असं सांगायला आवडेल की मला सपोर्ट खूप मिळाला. की काही लोकांनी मला, म्हणजे ज्या लोक मला ओळखत पण नव्हते त्याच्यापूर्वी, त्यांनी मला फोन केले दुसऱ्या दिवशी. म्हणजे अगदी नाव सांगेन, मेघा मनसरे ताई होत्या, भारती पवार मॅडम होत्या, आमच्या समोर राहायचे आमदार शंकर धोनी पाटील, त्यांचा मुलगा बापू म्हणतो आम्ही त्यांना. त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की आम्ही तुझ्याबरोबर आहोत, तुम्ही घाबरू नका. नारकर सर दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आले. तनुजा मॅडम आहेत, बाबा शिपूरकर आहेत. या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. आणि या सगळ्यांची एक समिती आमच्या कॉलेजमध्ये जाऊन भेटली.
आणि हे जे झाले तुम्ही सक्तीच्या रजेवर झाले हे पाठवले हे बरोबर नाही म्हणून सांगितलं. अन्निशही कार्यकर्ते आले, त्यामध्ये अनिल चव्हाण आहेत, कृष्णाच पाटी आहेत, यांनीही मला पाठिंबा दिला. कॉलेजमध्ये जाऊन भेटले. वकिलांची संघटना म्हणजे खूप लोकांनी कॉलेजमध्ये जाऊन पत्रही दिलं की आमच्या मॅडमना पाठिंबा आहे. कॉलेजमध्येही फोन केले की आमच्या मॅडमना पाठिंबा आहे, अशा प्रकारे कॉलेजमध्ये काही कुणी येऊन दंगा करणं योग्य नाहीये. तेजस्विनी, सगळ्यांनी तुला मदत केली, सपोर्ट केला, कारण सर्वात पहिल्यांदा तू तुझ्यासाठी उभी राहिलीस आणि म्हणून तुला बाकीच्या लोकांनी तेच सपोर्ट करू शकले. हे फार महत्त्वाचं होतं. माफी न मागणं, 8 दिवस पळून कुठेतरी न जाणं, ही भूमिका तू घेतल्यामुळंच सगळेजण तुला सपोर्ट करू शकले. याला जोडूनच एक मी तुला प्रश्न विचारते की जेव्हा आपल्याच धर्मातले लोक अशा प्रकारची कट्टरतावादी भूमिका घेऊन जेव्हा हिंसक पद्धतीनं समोर उभे राहतात, तेव्हा तुझ्यासारख्या एका शिक्षिकेला कशी चिंता किंवा भीती वाटते त्याबद्दल, किंवा काय आपल्या या समाजाचं काय आता चित्र समोर उभं राहतं त्याबद्दल तुला काय वाटतं? निश्चितच अस्वस्थता आहे. खरं तर त्यापूर्वीपासूनच मी अस्वस्थ आहे. कारण गेल्या 10 वर्षाचा जर आलेख आपण बघितला की कोल्हापूर सारखं ठिकाण सुद्धा सुरक्षित राहिलेलं नाहीये, की जिथं बाबूजी माल आहे, जिथं मोहरम आम्ही अगदी आनंदाने साजरा करतो. आमच्या घरी कायम मोहरमला मलिदा होतो, आमच्या आवडीचा पदार्थ आहे तो, की मोहरम आम्ही चांगला आहे. फक्त आम्हीच नाही, म्हणजे पूर्ण कोल्हापूरमध्ये खूप चांगली मिरवणूक निघते कोल्हापूरमध्ये मिरवणूक ती मोहरमला. म्हणजे अशा ह्या कोल्हापूरमध्ये हा दंगा होतो आणि आम्ही शाहू महाराजांचा वारसा सांगतो की तिथंच फक्त माझीच घटना घडली नाही, की त्यानंतर कितीतरी शिक्षण संस्थांमध्ये अशा घटना घडल्या. तेव्हा ह्या मुलांना आम्ही काय शिकवायचं हा प्रश्न पडला. आणि तेव्हाच्या प्रतिक्रिया आल्या की त्या दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया होत्या की 2 दिवसापूर्वी अशी घटना घडली होती, मग मॅडमना काय गरज पडली होती ह्या विषयावर बोलायची. खरं तर मला हा प्रश्न पडतो की आता नाही तर केव्हा? जर तुम्ही नाही, इफ नॉट यू देन who, and if not now then when. जर मी शिक्षक म्हणून मुलांना समाजात काय घडलंय, आपल्या आसपास काय घडलंय त्याची जर जाणीव देणार नसेल तर मी काय करणार आहे? केवळ अभ्यासक्रम शिकवणं आणि परीक्षा घेणं एवढंच शिक्षक म्हणून माझं काम आहे का? त्यानंतर हे वाक्य बोलायला नको होतं असंही प्रश्न पडला. पण मला खरंच आणि दुर्दैवाने म्हणजे काही माणसं, खरंच ही माणसं माझ्या स्वतःच्या प्रेमाची माणसं आहेत, माझ्या जवळची माणसं आहेत, माणूस म्हणून ती खूप चांगली आहेत. पण तरीही ही माणसं हा का विचार करतात की नाही खरंच आहे हे आजकाल असं घडतंय, त्यांची लोकसंख्याच वाढते, ते किती कट्टर आहेत बघा. आता ही कट्टरपणा खरंच मला जाणवत नाहीये की ह्याच लोकांना ही अशी कुठून जाणवते आणि त्यांना कसं समजूत घालावं हा मला खरंच प्रश्न पडतोय. आणि शिक्षक म्हणून आता मी काय भूमिका घ्यावी हा माझ्या समोरचा खरंच प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला नाही सापडत. तसंच तुला आता एक शिक्षक म्हणून एखादा विषय समजावून सांगताना आता मर्यादा जाणवत असतील की आपण सांगत असताना, मांडणी करताना पहिल्यांदा विचार करून की आता त्याचे काय परिणाम होऊ शकतात, तर असं काही होतंय का? दुर्दैवानं हो पण आहे आणि नाही पण आहे. हो आहे, कुठेतरी कितीही आपण खंबीर आहोत असं म्हटलं तरी आत कुठेतरी एक भीती आहे, एक कॉन्शियसनेस एक आहे. पण मी आता माझा विषय फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये जेव्हा पाथ डिफरन्स वगैरे हे कन्सेप्ट मी समजून सांगते तेव्हा मी जाणीवपूर्वक इक्वॅलिटी हा सांगते की फिजिक्स तुम्हाला इक्वॅलिटी शिकवतं. इक्वॅलिटीचा अर्थ की इक्वॅलिटी ऑफ नॉट अपॉर्च्युनिटी बट इक्वॅलिटी ऑफ फॅसिलिटी. आणि त्या फॅसिलिटी शिकवताना मला राखीव जागा सांगायची असते की मी हे इनडायरेक्टली सांगते. किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय की वर्षानुवर्ष आम्ही हे करत आलोय, आता तुम्ही सांगणारे कोण असं विज्ञान कधी म्हणत नाही, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय की डोंट ट्रस्ट मी, मी तुमची शिक्षक आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, असं मी इनडायरेक्टली सांगते. आयुष्या, तुझ्या जीवनात जेव्हा ही तुझं सगळं अस्तित्व हादरवून टाकणारी घटना घडली तर त्यानंतर
आत्तापर्यंत तू ज्या तुझ्या सपोर्ट सिस्टीम मानत असशील, तुझे शेजारी, तुझे नातेवाईक, पोलीस, तर या सगळ्यांबद्दलची तुझी तेव्हाच्या त्या घटनेनंतर तुझी काही मतं किंवा धारणा तुझ्या बदलल्यात का, किंवा त्याबद्दल तू किती असुरक्षित तुला आता वाटतंय? ह्या सगळ्या गोष्टींना आपण सपोर्ट सिस्टीम समजतो, आणि त्या घटनेनंतर तू आता कसा विचार करतेस? सुरुवातीला माझं मत बदललं होतं. मी पण एक कट्टरवादी झाले होते की का माझा नवरा कशामध्ये काही नसताना ह्या लोकांनी का मारलं, ही मानसिकता झाली होती. पण नंतर कळालं की नाही, त्यांना कोणताही धर्म नसतो. आता मॅडम म्हणाल्याप्रमाणे मॉब जो असतो तो फक्त त्यांच्या धुंदीतच असतो की आम्हाला आमचा राग व्यक्त करायचा आहे आणि तो आम्ही करणार. मग त्याच्यात कुणाचा जीव जातोय काय जातोय हे बघत नाही. मग त्यामुळे कोण हिंदू मुस्लिम याचा विषय येत नाही. तिथे येतो फक्त तो एक समाज ज्यांना कोणताही धर्म जात नसते. आणि राहिली सपोर्ट सिस्टमची, तर मला बहीण भाऊ कोणी नाही आहे. पण माझा मामा जो आहे तो माझ्या पाठीशी उभे राहिला. इव्हन त्याचा 10 वर्षाचा मुलगा एक्सपायर झाला होता माझ्या नवऱ्याच्या आधी, तरी त्यानं त्याचं दुःख विसरून फक्त माझ्या मुलीला प्रोटेक्शन मिळावं, माझ्या विरुद्ध काही वाईट घडू नये, तिचे राईट्स तिला मिळावेत यासाठी तो प्रयत्न करत राहिला. माझ्या माम्या असतील, त्याने एक मैत्रिणीसारखा मला सपोर्ट केला. माझी आई, माझे पप्पा एवढे सिरियस असताना सुद्धा माझ्या मुलीचा सांभाळ ती करते, कारण मी अभ्यास करावा आणि पुढे काहीतरी बनावं. तर हा जो सपोर्ट आहे त्यांचा तो खूप मोलाचा आहे. शेजाऱ्यांचं मी सांगू शकत नाही, कारण का शेजाऱ्यांच्या मनात सिंपती होती, पण त्यांना भीती होती की मी कसं जाऊ. जर मी गेले, माझा समाज म्हणला की सपोर्ट करतोय, मग आम्ही आमच्या समाजासमोर कमी पडू. मग शेजाऱ्यांनी एवढा काही सपोर्ट केला नाही, पण त्यांच्या मनात दुःख होतं की जे झालं ते खूप वाईट झालं. आणि राहायला पोलिसांचा प्रश्न, तर सुरुवातीला मला त्यांच्या मनात खूप राग होता की का त्यांनी अर्ज स्वीकारला नाही, का त्यांनी ॲक्शन घेतली नाही. त्याच वेळेला त्यांनी ॲक्शन घेतली असती तर माझा नवरा जिवंत असता. वरती जेव्हा अजित दादा आले होते त्यावेळेस पण मी त्यांना सांगितलं की आम्ही सिक्युलर राहू शकत नाही का, अल्पसंख्याक असलो म्हणून तुम्ही आमच्यावर किती अत्याचार करणार. भारतीय आहोत आम्ही, पाकिस्तानमधून थोडीच आलोय. आणि जे मुघलांबद्दल बोलतात ते मुघलांचा धर्म जात ते बाहेर देशी होते, थोडेच ते ह्या देशातील होते. मग त्यांच्यावर आम्हाला तुम्ही का त्रास देताय, आमचा यात काय गुन्हा आहे, असे प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावेळेस ते म्हणले होते की आम्ही तुला न्याय देऊ. मग त्यावेळेस मला विश्वास बसला की खरंच मला आता न्याय मिळणार आहे. आणि पण माझा तो विश्वास तुटला, कारण का कोणी त्यावेळेस पुढे नाही आले. नंतर राहायला पोलिसांचा प्रश्न, पोलिसांचा विषय असा झाला की मी एकटी होते, समाजाचा दबाव पण खूप होता. यावेळेस त्यांनी जे मला प्रोटेक्शन दिलं, दुःखाच्या काळात माझ्या वडिलांना दवाखान्यासाठी न्यायचं म्हणा किंवा डिलिव्हरीसाठी म्हणा, तर त्यांनी सपोर्ट केला. कुठल्या ह्याच्यामध्ये त्यांनी मला अडकून दिलं नाही. इव्हन SP सरांबद्दल सांगेन की त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला, कारण समीर शेख सरांनी मला प्रोत्साहन दिलं की तू GMFC कर, तू काहीतरी करू शकते, तुझ्यात ते पोटेन्शियल आहे. आणि GMFCची क्लास स्वतः सरांनी मला लावून दिले, हा त्यांचा एक सपोर्ट होताच. आणि अदर सपोर्ट म्हणजे मुस्लिम समाजांनी खूप सपोर्ट केला, फायनान्शियली सपोर्ट केला. पण अनफॉर्च्युनेटली तो माझ्यापर्यंत आला नाही. पण त्यांनी जे माझ्यासाठी प्रार्थना केली त्याच्यामुळे मला एक स्थैर्य म्हणा किंवा माझ्या मुलीसाठी लढण्याची मला ती जिद्द त्यांच्या प्रार्थनेकडूनच मला मिळाली असं मला वाटतं. आणि राहिला सुरक्षितेचा प्रश्न, तर मी आता असुरक्षता नाही, म्हणजे मला असं वाटतं की नाही मी आहे, मी लढू शकते. जरी सरकार माझ्यासोबत नसेल, समाजातील लोक माझ्यासोबत नसेल, तर माझी प्रेरणा जी माझी मुलगी आहे तिला बघून मला असं वाटतं की मी सगळ्यात सुरक्षित महिला आहे आता. तू आत्ताच सांगितलंस की अजितदादा येऊन आम्ही न्याय देऊ असं सांगितलं. तू स्वतः न्यायाधीशाची परीक्षा देतेस, तर तुझ्या दृष्टिकोनातून तुला न्याय मिळणं म्हणजे काय अपेक्षित आहे? स्टार्टिंगला तर मी एक सांगेन बॅकग्राऊंड याचं की मला असं वाटत होतं की मी एक वकील आहे आणि माझ्या नवऱ्यासोबत हे घडलं आहे, त्यामुळे मला पुढे यायचं आहे, माझ्या नवऱ्यासाठी मला लढायचं आहे. आणि माझ्या जे ज्यांनी लोकांनी हे केलं आहे त्यांना कठोर शिक्षा द्यायची आहे. पण समाजातील काही लोकांनी मला पुढे येऊन दिलं नाही. ते म्हणले की तू प्रेग्नेंट आहेस, तुला आता रेस्टची गरज आहे, त्यामुळे तिने मला पुढे येऊन दिलं नाही.
केस फाईल झाली, चार्जशीट फाईल झाली, डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर मी पुन्हा पुढे यायला बघितलं की नाही, मला वकीलपत्र द्या, मी सरकारी वकिलांच्या अंडरमध्ये काम पाहीन. पण त्यावेळेस लोक म्हणले की नाही, तू आता डिलिव्हरी झालेली आहेस, तुला रेस्टची गरज आहे आणि तू रेस्ट कर. मग परत 6 महिन्याची माझी मुलगी झाली. त्यावेळेस तुम्ही म्हणणार काय सगळे बेलवरती सुटून आले, माझ्या नवऱ्याला न्याय कधी मिळणार? तर ते म्हणले की हो मिळेल, तुम्ही ह्यात काय भाग घेऊ नका, आम्ही आमचं बघतो. तर थोडक्यात काय की माझी इच्छा असूनही मला पुढे जाता नाही आलं. मग माझ्या डोक्यात त्यावेळेस जे न्याय होतं की माझ्या नवऱ्याला त्यांना कठोर शिक्षा व्हावी, हा जो होता तो मावळा, कारण का समाज पुढे येऊनच देत नाहीये मला. आणि नंतर मग म्हटलं की नाही, न्यायाची व्याख्या माझ्या दृष्टीने बदलली. मग मी असं ठरवलं की मी माझ्या नवऱ्याला न्याय काय देऊ शकते, तर त्याच्या मुलीला वाढवून तिच्यावर संस्कार देऊन तिला एक आपण शिकलेलं आहोत आणि तिला एक सुरक्षितता, ह्या देशात सुरक्षितता देण्याची मी प्रयत्न करीन. आणि दुसरी गोष्ट अशी की मला जज व्हायचं, माझ्या नवऱ्याचं स्वप्न होतं. पण आता त्या स्वप्नाच्या पाठीमागे आता मला कारण समजते की जे माझ्या नवऱ्यासोबत झालं त्याला न्याय नाही मिळू शकला, म्हणजे खूप डिले झाला न्यायला आणि अजून किती वर्ष होईल हे कळता येईल. पण मी जरी एका अन्यायग्रस्त व्यक्तीला जर एक न्यायाधीश म्हणून जर न्याय दिला तर माझ्यासाठी असं वाटेल की तेच खरं जस्टिस आहे. आयुष्यात तू आम्हाला सगळ्यांना हे केलेलं आहेस, म्हणजे एक दिशा, आमच्याच विचारांना तू एक चांगली दिशा दिली आहेस. मी आपली पुढची मैत्रीण रेहानाकडे वळते. रेहाना मुर्सल ही मुस्लिम स्त्रियांच्याच प्रबोधनासाठी, शिक्षणासाठी काम करते. सेंटर फॉर रेनेसान्स हे चालवते. पण इथं ती त्यासाठी नाही आहे. इथं ती एवढ्यासाठी आहे की आपल्याकडं काही महिन्यांपूर्वी जे विशाळगड आणि गजापूरला जो हिंसाचार झाला आणि त्या हिंसाचारामध्ये स्त्रियांना तिथं जे काही सहन करावं लागलं, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, खूप त्यांना सगळंच त्यांचं उद्ध्वस्त होऊन गेलं. तर त्यावेळी रेहाना त्याच्यामध्ये त्यांना मदत करण्यामध्ये पुढं होती आणि त्यामुळं आम्हाला तुझे अनुभव, तू तेव्हाही गेली होतीस, म्हणजे जेव्हाही घटना घडली तेव्हाही रेहाना तिथं वारंवार जात होती, सगळं मदतकार्य देत होती. तिथल्या स्त्रियांचं म्हणणं ऐकून घेणं, ते राज्य करणाऱ्यांपर्यंत पोहोचवणं, हे सगळं तर करत होतीस. पण त्यानंतर आता तू किती महिन्यांनी, 15-20 दिवसांनी, जेव्हा आता मागच्या 15-20 दिवसात जेव्हा ती गेली, या दोन्ही घटनांमध्ये किंवा या दोन्ही ह्याच्या टप्प्यावर तुला काय जाणवतं ते सांग. आता आपण इमाखली एक बघितलं, पण अशा इमाखलीला मी गजापूरमध्ये आणि विशाळगडमध्ये खूप पाहिल्या, प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलले. आणि आता जे नाटक सादर, आपण त्याला नाटक आता म्हटलं, पण प्रत्यक्षात त्या ज्या काही तिथे मी त्यांचं जे ऐकलं, बोलले त्यांच्याशी, तर ह्या रेखानं आता जे काही सादर केलं तर तो तंत तसं ते होतं. आणि मेघानं सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे, कारण मी, मेघा आणि भारती पवार अशा आम्ही सगळ्या गेलो होतो. तो जो काही प्रसंग होता विशाळगडचा, तो तर एक वेगळाच होता. पण विशाळगडमधला प्रसंग, गजापूरमध्ये हकनाक लोकांना ज्या पद्धतीनं छळलं गेलं, ते अतिशय भयानक परिस्थिती. कारण इतका पाऊस होता, धुवाधार पाऊस होता आणि त्या पावसामध्ये ह्या लोकांच्यावर हल्ला चढवला गेला. त्या सगळ्या स्त्रिया, त्यांची ती छोटी छोटी मुलं, काही ऑपरेशन झालेल्या बायका की ज्यांना गुडघे बदलले होते, ज्यांना चालता येत नव्हतं, असे प्रत्येकजण आपले एक्सपिरियन्स आम्हाला सांगत होते. आणि ते ऐकताना खरंच मला आज रेखाचं हे जे काय आहे ना, ते मला प्रत्येक वेळी जाणवत होतं की किती भयंकर परिस्थिती त्या बायकांनी सहन केली, पुरुषांनी सुद्धा सहन केली आहे. आणि जंगलात जसे ते घरावर हल्ले करत होते, तर त्या घरातल्या स्त्रिया आपल्या दाराला जी काही जड वस्तू असेल ते लावत होते. पण 2000 लोकांचा मॉब होता आणि एका घरासमोर जवळजवळ 200 ते 300 माणसं जमा होत होती आणि तोडत होती, छप्र फाडत होती, गॅस सिलेंडरचा स्फोट करत होती. एका बाईच्या डोळ्याला जे लागलं होतं ते इतकं भयानक होतं की तिचा डोळा थोडक्यात गेलाच होता. याकूब मुजावर म्हणून जो माणूस होता त्याचा हात तोडला गेला. मशिदीमधले
पंखे जाळणं, मशीद उद्ध्वस्त करणं, ती एक वास्तू आहे. पण जिवंत माणसांना गॅस सिलेंडरचा स्फोट त्यांच्या घरामध्ये करणं किती भयानक आहे. आणि त्या कुटुंबाकडे कपडे नव्हते घालण्यासाठी. आणि आम्ही जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत होतो, रेश्मा प्रभुलकर म्हणून तर एक जी आपली एक बहीण आहे, तिच्या 4 मुली, मिस्टर तिचे मुंबईला, सासू एजेड, आणि तिचं घर त्यांनी पूर्ण उद्ध्वस्त केलं. आणि कपाटातले कपडे, तिचा जो काही व्यवसाय होता बांगड्याचा, तो सगळा त्यांनी त्या गॅस सिलेंडरमध्ये स्फोटमध्ये त्यांनी उद्ध्वस्त केलं. आणि त्या छोट्या छोट्या मुलींच्याकडे कपडे नव्हते घालण्यासाठी, म्हणून मेडिकल फॅसिलिटी त्यांना मिळत नव्हती. ह्या वातावरणामध्ये हे सगळे प्रसंग बघितले. आणि त्यानंतर आम्ही असा विचार केला शांती संघर्षमधून की एक आम्ही रिपोर्ट लिहा, फॅक्ट फायनिंग रिपोर्ट आम्ही तयार केला. ताबडतोब मला वाटतं 8 दिवसामध्ये आम्ही तयार केला आणि तो सादर केला. आणि आमची मदतीची जी काही त्या लोकांना मी मदत जे करत होतो ते आमच्या सगळ्या शांती संघर्षच्या ग्रुपमधून सगळ्या आम्ही एकमेकीला मला वाटतं 2 महिने तरी कॉन्टॅक्टमध्ये होतो. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत आमचा हाच उद्योग चालायचा. कलेक्टरला फोन कर, SP ना फोन करा, सतेज पाटलांना फोन करा, कुठून मदत मिळते आणि काय. एक प्रसंग सांगते मी. एका खूप चांगल्या घरातले माणसं होती, म्हणजे वेल सेटल माणसं होती. आणि त्यांना आम्हाला सांगणं अवघड वाटत होतं की आम्हाला इतका पाऊस आहे, घालायला कपडे नाही आहेत आणि आम्हाला कपडे पाठवा. म्हणजे हे ऐकताना सुद्धा आम्हाला इतकं वाईट वाटत होतं. आम्ही अशी जमा करत होतो ना. दुकानदार आमच्या ओळखीचा होता मलकापूरमधला. आम्ही असे स्कॅनरवर पैसे पाठवायचं. आणि तो हिंदू होता माणूस, त्याच्यात इतकी माणुसकी होती की ती रिस्क घेऊन बायकांना कपडे मिळावेत. ज्यांच्या पाया झालेल्या आहेत त्यांच्याकडे सॅनिटरी नॅपकिन्स नव्हते, ते तो आपल्या जबाबदारीवर तिथे नेऊन देत होता. म्हणजे एकमेकाला आम्ही कुणीही बघितलेलं नव्हतं. ह्या गजापूरमधल्या ज्या बायकांना आम्ही जी मदत करत होतो ते कोण आहेत त्याच्यातले आम्हाला किती जणांना माहीतच नाहीये. तो दुकानदार कोण आहे तेही आम्हाला माहिती नव्हतं. पण माणुसकीचा जो झरा असतो ना, तो असा तिथे ह्या पद्धतीनं आम्हाला हिंदू मुस्लिम मध्ये सुद्धा बघायला मिळाला. कारण त्या गावामध्ये अजिबात हिंदू मुस्लिम कधी दंगा नव्हता. हे सगळे जे आले होते ते बाहेरून आलेले होते. आणि तिथले स्वतः तिकडचे हिंदूचे लोक सुद्धा त्या मुस्लिम लोकांना मदत करत होते. हे सगळ्यात मोठं तिथलं माणसांचं म्हणणं होतं की ह्या लोकांच्याकडून आम्हाला नाही आहे धोका, पण बाहेरच्या लोकांनी आमचं हे काय केलेलं आहे, हल्ला केलेला आहे आमच्यावर. शेजारी बुद्धवाडी आहे, भोसलेवाडी आहे, टेंभुर्णी आहे, त्याच्यानंतर भाततळी म्हणून एक वसाहत होती, भोसलेवाडी, जंगमवाडी. ह्या लोकांशी जेव्हा आम्ही बोललो, म्हणजे हे मी मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी मी जेव्हा गेले तेव्हा मी त्या लोकांशी बोलले, तर त्या लोकांना आता रोजगार नाही आहे, त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. कारण विशाळगड बंद आहे. 1 महिना झाला विशाळगड सुरू होऊन. जिथं 1000 माणसं येत होती तिथे आता 100 माणसं येत आहेत आणि तेही सकाळी 10 ते 5. आणि ह्यामध्ये मग ते नॉनव्हेजला त्यांनी परमिशन नाकारली, त्यामुळे तो व्यवसाय ठप्प झाला. संध्याकाळी यायचं म्हटलं तर तिथे जे लॉजेस आहेत, म्हणजे घरच आहेत आणि घरात ते लोक सोय करतात येणाऱ्या जाणाऱ्यांची, तो व्यवसाय सगळा ठप्प आहे. 15 दिवसापूर्वी आम्ही सगळा सर्वे केला. म्हणजे जवळजवळ आम्ही 2 दिवस राहिलो होतो तिथे. हा सगळा अहवालमध्ये सुद्धा आम्हाला ते सगळं समाविष्ट करायचं होतं म्हणून. तर आत्ताची परिस्थिती इतकी भयानक आहे की त्या लोकांना बुद्धवाडीतले लोक डोलीमध्ये बसून जे म्हातारी माणसं वगैरे आहेत त्यांना तो गड चढवून नेत होते. पण आता माणसंच नाही आहेत तर त्या लोकांच्याकडे रोजगार नाही आहे. छोटी छोटी तेजपत्ता, शिकेकाई, त्याच्यानंतर म्हणजे मी ते बघून त्या ज्या बायका अशा वाटेवर बसल्या होत्या, किती मिळवणार त्या, पण त्यांचं आता आहे की ते सुद्धा त्यांचा तो व्यवसाय गेलेला आहे. म्हणजे मलकापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर गजापूर आणि असे जे काही वाड्या आहेत ह्या सगळ्या व्यवसाय गेल्यामुळं आता लोक दुसरीकडं शिफ्ट होत आहेत. आणि ॲक्च्युली राजकारणातल्या लोकांचं असंच काहीतरी हेतू आहे की ह्या लोकांनी इथून शिफ्ट व्हावं. अतिक्रमण जरूर काढा, इलिगल असेल तर त्याच्यावर तुम्हाला ॲक्शन घ्यायला काही त्या लोकांनी विरोध केलेला नव्हता. पण निरपराध माणसांना ज्या पद्धतीनं त्यांनी वेठीस धरलं हा खूप मोठा म्हणजे अनर्थच म्हणायचा त्या लोकांच्या दृष्टिकोनातून, आणि त्याचा काहीही संबंध नव्हता. अशा लोकांच्यासाठी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर बळी गेलेला आहे. आता परिस्थिती विशाळगडवर अशी आहे की 1 ते 7वी अशी एक शाळा आहे. शाळा म्हणजे 3 वर्ग आहेत
3 वर्गातला 1 वर्ग पोलीस लोकांना दिलेला आहे आणि 2 खोल्या 1ली ते 7वी मुलं बसतात, 2 टीचर आहेत आणि त्या 2 रूममध्ये 1ली ते 7वीचे वर्ग होतात. तिथं आयेशा मुजावर नावाची मुलगी हे बघून BEd झालेली आहे, ती फ्रीमध्ये शिकवते. त्या मुलांची परिस्थिती एवढी वाईट आहे कारण तो गड चढणे, तो गड उतरणे, त्याच्यानंतर आता जी ST महाराष्ट्र महामंडळाची जी जाते ती उतरल्यानंतर फॉरेस्ट खात्यानं काहीतरी बॅरिकेड्स लावले, त्यामुळं 1 किलोमीटर दूर थांबते. त्यामुळे ती मुलं तिथपर्यंत चालत जातात आणि तिथून मग ते गजापूर किंवा मलकापूरला जाऊन ते शिक्षण घेतात. ही परिस्थिती तिथली आहे आताची. म्हणजे भयानक परिस्थिती आहे. काय आपण कल्पनाच करू शकत नाही की ही माणसं कसं काय आयुष्य जगतायत म्हणून. हा जो गजापूर आणि विशाळगडचा जो काही सगळा हिंसाचार झाला, जी काही आपल्या सामाजिक आणि धार्मिक ऐक्याला जो धक्का बसलाय, जी दरी पडली आहे, ती सांधण्यासाठी तुला अजून खूप वाटचाल करायची आहे असं मला वाटतंय. तू केली आहेस, पण अजूनही तुला करावी लागणार आहे असं सगळं दिसतंय. पुसेसावळी असेल, गजापूर असेल, या रवांडाच्या पार्श्वभूमीवर या आपल्या घटना बघताना मला असं वाटतंय की आपण आता सुपात नाही तर आपण आता या जातीय विद्वेषाच्या ह्याच्यात जात्यात आहोत आपण आता, अशी एक जाणीव यातून होते. आता मी मेघाकडे वळेन की आपण आज कॉम्रेड पानसरेंचा स्मृतिदिन साजरा करत असताना, जागवत असताना त्यांच्या स्मृती, आपल्याला हे पूर्णपणे माहिती आहे की अशाच धार्मिक विद्वेषाचे राजकारणाच्या ते बळी झालेले आहेत. म्हणजे धार्मिक द्वेषाला विरोध करून त्याच्यावर टीका करून समाजाच्या एकसंधतेसाठी प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा खून होणं आणि त्या व्यक्तीच्या घरातली व्यक्ती ही त्यांनी दिलेली न्यायालयीन लढाई, मला असं वाटतं की मेघा तू पहिल्यांदा पानसरेंची कार्यकर्ती आहेस. त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली तू वाढलीस आणि नंतर तू त्यांची सून आहेस. त्यामुळे मला असं वाटतं की तू जो एक न्यायालयीन लढा, आणि मला इथं सांगायचं आहे एकाकीपणे दिलेला, मान्य आहे, पक्ष आहे, सगळेजण समर्थक आहेत, परंतु शेवटी न्यायालयीन लढा तू एकटी लढतीयस, तर त्याचे टप्पे किंवा त्यामध्ये तुला काही जे सोसावं लागतंय त्याबद्दल तू बोलावंस. आज कॉम्रेड पानसरेंचा 10वा स्मृतिदिन आहे आणि सकाळपासून आम्ही बोलतो आहोत, माध्यमं येत आहेत, तीही 10 वर्षाचा आढावा घेत आहेत आणि प्रश्न एक असतो की तुमची अपेक्षा काय आहे, काय अनुभव आहे, आतापर्यंत काय झालं आणि अपेक्षा काय आहे. आजचं हे नाटक खूपच रिलेव्हंट होतं आमच्या सगळ्यांच्या बोलण्याला आणि म्हणून थोडक्यामध्ये सांगते की गेली 10 वर्ष या देशामध्ये एका लोकनेत्याचा खून होतो आणि 10 वर्षामध्ये तो खटला संपून त्या खुन्यांना शिक्षा होत नाही, सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचत नाही, ते कारस्थान कसं रचलं, कोणी रचलं आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहे ते समाजापर्यंत प्रत्यक्ष येत नाही. वरवरचे काही गुन्हेगार पकडले जातात आणि त्यांना सुद्धा बेल मिळालेलं आहे. म्हणजे 12 आरोपी आहेत, त्या 12पैकी 2 फरार आहेत, 2 डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहेत म्हणून आत आहेत आणि बाकीच्यांना जामीन मिळालेले आहे अलीकडंच आणि ते सुटलेले आहेत. तर या 10 वर्षामध्ये मला असं आठवते की आम्ही काही अशा प्रकारच्या आपल्या लोकशाही देशातल्या न्याय प्रक्रियेशी ती आम्हाला ओळखीची नव्हती. म्हणजे आम्हाला काय करायचं हे खरंच माहिती नव्हतं आणि सुरुवातीपासून असं काही घडेल आणि आपल्याला असं काही करावं लागणार आहे असं आम्हाला माहिती नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर आम्हाला कुणाकोणाचा सल्ला घेत, वकिली, मी काही वकील नाही आहे किंवा घरामध्ये आत्ता माझा मुलगा वकील झालाय पण तेव्हा तो लहान होता, 10वी झाला होता जस्ट, त्यामुळे हे सगळे टप्पे आम्ही एकमेकांना विचारून पुढं काय करायचं असं करत गेलो. आणि मला माझ्या असं लक्षात आलं की सुरुवातीला आम्ही पोलिसांना असं सांगितलं की ताबडतोब तुम्ही शोध घ्या आणि गुन्हेगारांना अटक करा. ते जेव्हा खूप महिने झालं नाही तेव्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली
तोपर्यंत दाभोलकर कुटुंबियांनी सुद्धा आमच्यासोबत याचिका दाखल केली आणि आम्ही उच्च न्यायालयाला विनंती केली की तपास होत नाहीये, कोणालाच अटक होत नाहीये, तर तुम्ही देखरेख करा. आणि मग उच्च न्यायालयाला प्रत्येक महिन्याला या तपास यंत्रणेला एक अहवाल सादर करावा लागत असतो आणि त्या अहवालातून उच्च न्यायालय ते वाचायचं आणि कित्येक महिने ते असं म्हणायचं की काहीच प्रगती नाहीये, काहीच प्रगती नाहीये. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रासारख्या आपण ज्याला असं म्हणतो अतिशय प्रगत असं राज्य आहे, तिथली पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा ही अत्यंत नावाजलेली आहे. अशा यंत्रणेला गुन्हेगार सापडत नाही, कारस्थानी सापडत नाही, याच्यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाही, आमचाही खरं तर विश्वास नाही. आणि त्यामुळं दाभोलकर कुटुंबीय आम्ही आणि त्याच्यानंतर जे 2 खून झाले कलबुर्गीचा आणि गौरी लंकेशचा, आम्ही 4ही कुटुंब एकमेकांना भेटत राहिलो. म्हणजे दाभोलकरांनी जेव्हा आमच्या घरी असं झालं तेव्हा आम्ही दाभोलकरांना फोन करत असू की आता असं झालंय, मग पुढं काय करायचं, मग तुम्ही त्याच्या पुढं काय केलं. नंतर आमच्या कॉम्रेड पानसरेंचा खून झाल्यानंतर मला कलबुर्गी कुटुंबातून फोन येत असतो की तुम्ही काय केलं पुढं, मग आपण काय मागणी करायची, तपास कोणाकडे द्या असं सांगायचं. मग आम्ही सगळे मुक्ता, मी आणि कलबुर्गींचा मुलगा तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. ते झाल्यानंतर गौरी लंकेशचा खून झाला आणि मला खरंच असं सांगावं वाटतं की या 4 पैकी 3 लोकांना मी प्रत्यक्ष ओळखत होते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे मी विद्यार्थी दशेपासून त्यांना बघत वाढले. त्यांचं नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते झालो आणि त्यामुळे त्या दोघांना तर लहानपणापासून ओळखत होते. पण कलबुर्गीला आम्ही त्यांचं खून झाल्यानंतर त्यांच्या घरी भेटायला गेलो आणि गौरी लंकेश मला भेटली. ती प्राध्यापक कलबुर्गींच्या तपासाच्या बाबतीत काहीच घडत नव्हतं आणि एक वर्ष झाल्यानंतर आम्ही निषेध मोर्चा काढला धारवाडमध्ये. गणेश देवी होते त्यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरे 2 वर्ष झाली तरी कोणाला काही पकडलं नाही, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो कर्नाटकच्या. आणि मधल्या काळामध्ये ती 1-2 आंदोलनात मला भेटली आणि ज्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो तेव्हा तिला उशीर झाला. त्या शिष्टमंडळात ती होती 5 जणांच्या आणि बाहेर आल्यानंतर कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आम्ही भेटलो. मला आठवतं की जवळजवळ तासभर आम्ही तिथं बोलून गप्पा मारल्या, सगळी माहिती घेतली आणि गौरी असं मला म्हणाली की मेघा, बेंगलोरमध्ये आम्ही कलबुर्गी काही करत नाहीये, बेंगलोरमध्ये आपल्याला एक मोठी कॅम्पेन सुरू करायची आहे आणि त्या कॅम्पेनसाठी मी तुला बोलावणार आहे, आपण नक्कर भेटूया. तिने अगदी खरंच जवळ घेऊन मिठी मारलेली मला आठवती आणि त्याच्यानंतर 5-7 दिवसात तिचा खून झाला. हे या 3 लोकांना मी भेटले होते. त्यामुळे मला असं वाटतं की आमचं जे कन्व्हिक्शन आहे लढण्याचं, हे 3ही लोकांना मी विसरूच शकत नाही. आणि प्राध्यापक कलबुर्गींचं मी बघितलं ते गेल्यानंतर, त्यांच्या घरी गेले. इतका महान लेखक आहे, त्यांचं साहित्य एवढं महान आहे, एक संशोधक की ज्यांनी एक समाजाला काहीतरी नवीन दिशा देणारं तत्वज्ञान शोधून काढलं, इतिहास शोधला असा माणूस. आणि केवळ या लोकांना मारलं गेलं कारण त्यांचे विचार आपल्याला मान्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या टप्प्यामध्ये उच्च न्यायालय आहे, इथलं जिल्हा सत्र न्यायालय आहे, तपास यंत्रणा आम्ही बदलली. आधी SIT होती, मग ATS कडं आम्ही जातो, भेटतो, अधिकाऱ्यांशी बोलतो, मुख्यमंत्र्यांना आणि त्या मंत्रालयामध्ये जाऊन सतत आम्ही भेटत असतो की हे झालेलं नाही, या गोष्टी झाल्या पाहिजेत. इतर कर्नाटकामध्ये जाऊन तिथल्या त्या कुटुंबांच्या बरोबर आम्ही जोडले जाऊन त्यांच्याशी समन्वय साधतो. मला असं वाटतं की 10 वर्षाचा वेळ हा खूप कमी आहे या गोष्टींसाठी. इतक्या घटना घडलेल्या आहेत त्या मी प्रत्येक वेळी सांगू शकत नाही, पण एवढं करून सुद्धा दुःखाची गोष्ट अशी आहे की गुन्हेगार आता बाहेर आहेत. आणि आम्ही परवाच्या उच्च न्यायालयामध्ये जे आर्ग्युमेंट झालं तेव्हा आमच्या वकिलांच्या मार्फत आम्ही सांगितलं की अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तुम्ही गुन्हेगारांना जामीन देणं हे साक्षीदारांसाठी खूप धोकादायक आहे, आमच्यासारख्यांसाठी पण खूप धोकादायक आहे. याचा विचार करा. परंतु तो निकाल झालेला आहे आणि आम्ही आता त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे. मेघा, तू बऱ्यापैकी या सगळ्या 10 वर्षामध्ये अभ्यास केलायस, तर तू आम्हाला सगळ्यांना सांग की किती शक्यता आहेत आरोपी शिक्षा मिळण्याच्या आणि त्यांना शिक्षा होण्याच्या. एक उदाहरण तर आपल्या समोर आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा निकाल लागलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की 5 गुन्हेगार त्यांनी निश्चित केले होते आरोपी. त्याच्यातले 2घांना ज्यांनी गोळ्या घेतल्या त्यांना शिक्षा झाली
परंतु जे सूत्रधारांशी संबंधित अगदी होते ते तिघही सुटलेले आणि CBIने त्यांच्या विरोधात त्या निकालाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात जायला नकार दिलेला आहे स्पष्ट. ते असं म्हणत पण नाहीये CBI की ठीक आहे आम्ही वरच्या न्यायालयात जातो. आता नुकताच दाभोळकर आहे ती सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये जायचा प्रयत्न करते आणि ते काम चालू आहे. हे उदाहरण समोर असताना आम्हाला असं वाटतं की 2 फरार आहेत, 2 आरोपी त्या गुन्ह्याखाली ज्यांना शिक्षा झालेली आहे आणि बाकीचे जे आहेत त्यांचं कारस्थान सिद्ध करायचा प्रयत्न ATS अधिकारी करतायत. जे 5 चार्जशीट फाईल केलेले आहेत आमच्या केसमध्ये आणि त्या चार्जशीटमधून एक अशी थिअरी मांडली जाते, जे वकील आमचे प्रतिनिधित्व करतायत की ते असं मांडतायत की सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती या 2 संस्थांचे साधक कार्यकर्ते या खुनांमध्ये अडकलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये संशयित आरोपी आहेत. इतर जे 2 खून झालेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा एक कॉमन ग्रुप आहे की ज्यांनी शस्त्र वापरायचं, वेपन वापरायचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि असा एक गट आहे. आमचा प्रश्न असाच आहे की या 2 संस्था जेव्हा त्यांचे साधक पकडले जातात तेव्हा त्यांची पॉलिसी अशी असते की ते असं म्हणतात, जेव्हा शिक्षा झाली की ते म्हणतात की ते आमचे नाही आहेत. जोपर्यंत ते संशयित असतात तोपर्यंत ते त्यांना वकील देतात, त्यांना सगळं पुरवतात, त्यांना सगळं पैसे पुरवतात, तोपर्यंत त्या संस्थांचे असतात आणि त्यामुळं आमचा असा प्रश्न होता की हे सगळे आरोपी अत्यंत सामान्य कुटुंबातले आहेत. त्यांना त्याचा ब्रेनवॉश झालेला आहे. खरं तर त्यांना एक हिंदुत्वाचा विचार विष त्यांच्या डोक्यामध्ये पेरलेला आहे, विद्वेष ज्याला आपण म्हणतो. आणि ते असं आहे की क्षात्रधर्म साधना नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांची थिअरी मांडलेली आहे की एक हिंदू राष्ट्र असलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांचा कायदा असला पाहिजे, त्याच्यामध्ये हिंदू हे बहुसंख्य असतील, बाकीचे जे लोक आहेत ते आपले नाही, ते परके आहेत. आणि मग हे घडवण्यामध्ये कोण अडथळे आहेत तर असे विवेकी लोक जे लोकशाही मानतात, जे संविधान मानतात, जे धर्मनिरपेक्षता मानतात, जे असं मानतात की या देशाची जी भौगोलिक सीमा आहे त्या सीमेच्या आत राहणारे जे जे लोक आहेत ते सगळे भारतीय आहेत आणि त्यांना सगळ्यांना इथं राहायचा समान अधिकार आहे असं म्हणणारे जे लोक आहेत हे दुर्जन आहेत. त्यांच्या व्याख्येमध्ये ते दुर्जन आहेत आणि त्यामुळे या दुर्जनांना हटवणे हे धार्मिक कृत्यच आहे. हे सगळं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि कोर्टामध्ये जेव्हा आमचे वकील आर्ग्युमेंट करतात तेव्हा सतत त्यांनी हे सांगितलेलं आहे की ही त्यांची थिअरी आहे. आणि त्यामुळं अशी थिअरी घेऊन चालणारे ह्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्याकडे कुठून पैसे येतात, त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीज कशा आहेत, एवढे मोठे आश्रम बांधलेले आहेत, एवढ्या SUV टाईपच्या गाड्या असतात, ते शस्त्र चालवायची ट्रेनिंग्स कसे देतात, हे एवढी सगळं त्यांच्याकडून रिसोर्सेस कुठून येतात याची चौकशी पोलिसांनी का केलेली नाही, तपास यंत्रणांनी का केली नाही असा आमचा जेन्युइन प्रश्न आहे. आणि त्यामुळं आमच्या असं लक्षात येतं की समाजामध्ये जेव्हा असं काहीतरी घडत असतं, वैचारिक घुसळण होत असते. कारण बघा की 10 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या देशाची दिशा काय होती तर आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला विवेकी समाज घडवायचा होता आणि आपल्या शिक्षणातून आपण ही मूल्य द्यायचा प्रयत्न करत होतो. आपल्याला असं वाटत होतं की आपल्या मुलांनी चांगलं बौद्धिकदृष्ट्या उच्च शिक्षण घेऊन चांगला रोजगार मिळवावा, पैसे मिळवावे, आपलं कुटुंब आणि आपला स्वतःचा विकास करावा, हा आपला फोकस होता. परंतु या 10 वर्षामध्ये या देशातलं जे वातावरण बदललेलं आहे, वैचारिकता बदललेली आहे, त्याचा परिणाम असा झालेला आहे की धर्म हा एक राजकीय बाब बनलेला आहे. आणि त्यामुळं जेव्हा शासन संस्था स्वतःच या तत्वांचा पुरस्कार करते, जेव्हा शासन संस्था स्वतःच असं म्हणत असते की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हो हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, आणि एका वेळी संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्याच्या आधारे शपथ घेऊन येतात आणि अशा पद्धतीच्या विचाराचा पुरस्कार करतात, तेव्हा साहजिकच आपल्याला असं दिसतं की न्याय मिळणं खूप अवघड असतं. आणि म्हणून न्यायाची व्याख्या सुद्धा सतत बदलत होते. जसं हिने सांगितलं की न्यायाची व्याख्या कशी बदलली, अनेकदा असं सांगितलं जातं की माफ करा, माफ करणं. परंतु मी सुद्धा एकदा विचार केला की मला माफ करणं शक्य आहे का? तर व्यक्ती असेल, रागाच्या भरात खून केला,
काही भावनेच्या भरात खून केला तर आपण समजू शकतो की त्यांना पश्चाताप होतो आणि आपण माफ करतो. पण जेव्हा वैचारिक शत्रू असतो आणि तो संपूर्ण राष्ट्राला ग्रासणार आहे, भविष्यामध्ये आपल्या नवीन पिढीचं सगळं आयुष्य बिघडणार आहे, या देशातली सगळी सवलोख्याची वीण उसवणार आहे, आमच्यासारख्या आयेशा, तेजस्वी ही अनेक जणी आणि रेखाने आता जे मांडलं अशा सगळ्या महिला त्याच्या बळी होणार आहेत. अशा ज्या महिला आहेत, मुलं आहेत, मगाशी हिने सांगितलं मला आठवलं आणि तिने बाथरूम मध्ये दाखवलं, गजापूर मधल्या महिला जेव्हा असे धडका देत होते दारावर पुरुष, हिंदुत्ववादी पुरुष, मी पुन्हा सांगते, तेव्हा भर पावसात मागच्या दाराने शेतात लपून बसल्या होत्या तासन तास जंगलात झाडाखाली पावसामध्ये. ही वेळ अशा वेळा येणार असतील तर तुम्ही कोणाला माफ करणार? मला असं वाटतं की ज्या विचारांनी प्रेरित होऊन यांनी हे केलेलं आहे त्या विचारांना विरोध केला पाहिजे आणि ज्यांनी हे खून केले, ज्यांनी हे कारस्थान रचलं, त्यांना या लोकशाहीचं तत्वज्ञानानुसार जी शिक्षा व्हायला पाहिजे, कायद्याने जी शिक्षा व्हायला पाहिजे ती झाली पाहिजे. ती झाली तरच पुढं असे जे तरुण त्यांना बळी पडताय त्यांच्या विचाराला, त्यांना काहीतरी एक समज येण्यामध्ये दिशामध्ये मदत होईल असं मला वाटतं. आणि या आमच्या केसमध्ये मी बिलकुल निराशावादी नाहीये. काही विकनेसेस असतील, काही असतील, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही लढत राहू आणि सगळ्याच्या सगळ्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील राहू. थँक्यू मेघा. मला एक तसा प्रश्न आहे बरं का. हो, हे समाज आणि सरकार दोन्ही एकत्र आलेत यात आणि दोघंही आपल्याला हे द्वेषाचा राजकारण करायला लावायला लागल्यात. सामान्य माणसं पण त्यात बळी पडायला लागल्यात. सत्ताधारी त्यांची कंट्रोल करते आणि त्या सत्ता पाहिजे म्हणून त्यांना कंट्रोल करून त्यांना करायला लावणं असं प्रकारचं आपल्याला हे दिसायला लागली अलीकडे. परंतु हटके थोडं मला विचारायचं आहे, तुला मेघाला काय झालं, रेहानाला काय झालं, आयशाला काय झालं, तेजस्वीला काय झालं, आज काय झालं, काय तुम्हाला इम्पॅक्ट झाली हे सगळं जे सगळं चालले? कारण आमच्यावर झालं, आमच्यावर फार मोठा परिणाम झाला. हे सगळं राजकारणाची समाज, आपले लोक, किती आपले लोक आहेत यात आणि सरकारचं हे नॉट ओन्ली हिंदू राष्ट्र विचार करायची पद्धत मला वाटते. परंतु आपल्याला बायका म्हणून, कारण मी अशी विचार करते की मी माफ करेन परंतु विसरणार नाही, असं प्रकारचं माझा विचार करायची पद्धत आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला आतून ॲज इंडिव्हिज्युअल्स तुम्हाला काय वाटते, तुमच्या जिंदगीत काय परिणाम झाला त्याच्याबद्दल बोलायला हरकत नाही. आयशापासून सुरू करूया. ते पर्सनली लाईफमध्ये काय बदल झाले किंवा काय वाटतं परिणाम काय झाला, तर खूप मोठा परिणाम झाला त्यांच्या जाण्याने. तर माझ्या लाईफमध्ये असं झालं की बिना मिठाचं जेवण असं माझं जीवन झालेलं आहे आणि त्याचं राजकारण झालंय. म्हणजे आपण न्याय मागतो कोणाकडे, एक तर समाजाकडे किंवा सरकारकडे. पण ह्याच्यामध्ये असं होतं की समाज पण विरोधात होता आणि सरकार पण विरोधात होती. मी न्याय मागणार कोणाकडे? आणि माझ्या आणि लोकांचं म्हणणं होतं, अरे तू एकटी आहेस, काय करणार आहेस, तुझ्या पाठीमागे कोण पुरुष नाहीये, तू काय करू शकतेस, तू हे करू शकते. पण मला असं वाटत होते की मी एक स्त्री आहे आणि स्त्री घडवू पण शकते, स्त्री बिघडवू बी शकते. आणि त्यानंतर असं वाटलं की नाही, आपण स्वतःला खणखर केलं पाहिजे. कारण का आपल्या पुढे मुलगी आहे, म्हणजे मुलगी आहे आणि ती माझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. नाहीतर ती नसती तर आज मी पण लाईफमध्ये नसते. मग ही प्रेरणा आहे. पण राजकारण म्हणलं की मला असं वाटतं की वोटिंगसाठी राजकारण केलं जातंय. पण धर्मात जर तुम्ही मेळाप केला तरी पण तुम्ही निवडून येऊ शकता, हे विचार ते करत नाहीये. म्हणजे भांडून फक्त वोटिंग मिळते किंवा आपली वोट बँक स्ट्रॉंग होते असं नाहीये. तुम्ही डेव्हलपमेंट करा. आणि काही म्हणजे इतकं विष भरवलं जातं लोकांच्या मनामध्ये की ते लोक बघत नाहीयेत की आपली डेव्हलपमेंट झाल्याचं का. आता एक स्त्रीला काय हवंय, सुरक्षा हवी, शिक्षण हवंय, ते ह्या गोष्टीवर लक्ष देत नाही. हा पण हा हिंदू असा म्हणला, तो ब्राह्मण होता, हा मुस्लिम होता, अरे मग आपण लढलं पाहिजे. अरे तुम्ही स्वतःच्या विकासासाठी का लढत नाहीये, हा माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या ह्याच्यावरती जो परिणाम झाला, आज मला प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर पडावं लागते. मग तो सुई असू दे किंवा मेडिकल्स असू दे, म्हणजे सगळीकडे स्ट्रगल मला करावं लागतं.
येऊन म्हणजे समाज असो किंवा सरकार असो एकत्र येऊन फर्स्ट ट्रॅकमध्ये जर हा त्यांनी गुन्हा दाखल केला असता, केस चालवली असती, स्ट्रॉंग केली असती, तर त्यांना तिथल्या तिथे शिक्षा दिली असती, तर मला असं वाटतं की पुढच्या लोकांना आळा बसला असता. नाही बाबा, दंगल केल्यावर एवढी मोठी शिक्षा, कोण दंगल करावं, आणि शिक्षणाचा प्रसार जास्त झाला असता. वैयक्तिक एक निराशा, अस्वस्थता अर्थातच आहे की आपला समाज कुठे जातोय. आणि म्हणजे मी कॉलेजला असताना आम्ही बिनधास्तपणे सरकारच्या निर्णयावर स्टेजवरून टीका करायचो, गाडी असून ते आमचा दंगा चालायचा. पण आता ते वातावरण राहिलेलं नाही, तेवढ्या मोकळेपणाचं वातावरण राहिलेलं नाहीये. आणि आमच्या पुढच्या पिढीला आम्ही काय देणार हा एक प्रश्न राहतो. पण त्याचबरोबर मी वैयक्तिक स्ट्रॉंग पण राहिले ह्या घटनेनंतर, कारण आधी खूप अस्वस्थ आणि आपण काहीच करू शकत नाही. आता असं वाटतं की नाही, मी भूमिका घेऊ शकते, एवढा कॉन्फिडन्स आला. आणि संविधान, मला असं वाटतं की आता आपण काय घडलं ह्याच्यावर बरीच चर्चा झाली. मला आणखी 1-2 ठिकाणी बोलवलं, पण असं घडू नये म्हणून तर मला वाटतं शिक्षणावर भर दिला पाहिजे. आणि संविधानाची प्रास्ताविका जी आहे ती आपल्या पहिल्या पानावर देतोय तसं नाहीये, तर ती प्रत्येकाला शिकवली पाहिजे, आपल्या मुलांना शिकवली पाहिजे. आणि ते ह्या आयेशाने कसं सांगितलं की ते वोट बँकेसाठी तुमचा वापर करतायत, त्यातून ह्या मुलांना बाहेर काढून तुमचे खरे काय प्रश्न आहे आणि ते सांगितलं पाहिजे. आणि खरा इतिहास, म्हणजे खरा इतिहास बघितला तर शहाजी आणि शरीफजी ही नावं सुद्धा दर्ग्यावरून आलेली आहेत. आणि हिंदू मुस्लिम दंगल खऱ्या अर्थाने सुरू झाली ती 19व्या शतकाच्या शेवटापासून. त्यानंतर हिंदू मुस्लिम असं स्वरूप आलेले आहे. त्यावेळच्या लढाया होत्या त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्यकर्त्यांच्या लढाया होत्या, त्या हिंदू विरुद्ध मुस्लिम नव्हत्या. शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर होता आणि औरंगजेबचा वकील कोणीतरी किंवा अफजल खानचा वकील कृष्णाजी भास्कर होता. म्हणजे हे मुलांना आपण शिकवलं पाहिजे की शिवाजी महाराज म्हणजे हिंदू नव्हे, अकबर सुद्धा होता, धर्मनिरपेक्ष होता, अकबर सुद्धा शिकवला पाहिजे. शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था शिकवली पाहिजे. अफजल खान आणि आग्र्याहून सुटकेच्या पलीकडे जे शिवाजी आहेत ते पानसरेंनी मांडले, शिवाजी कोण होता मध्ये, तो शिवाजी मुलांना शिकवणं गरजेचं आहे. आणि शिक्षणातूनच आपल्याला काहीतरी आता करायचं असेल तर कॅच देम यंग, तर लहान मुलांमधूनच करा. कारण भावनेला बळी, दुर्दैवानं माणसं लोक भावनेला बळी पडतात. माझ्या भाकरीच्या प्रश्नापेक्षा मला धर्म महत्वाचा वाटतो, दुर्दैवानं हे खरे. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे की त्या मुलांच्या मध्ये जात भेद हा जो काही प्रकार आहे तो मनातून काढून टाकायला पाहिजे. आणि ही सुरुवात आता आपण शांती संघर्ष म्हणून महिला जे काम करतोय तर त्याची सुरुवात आता ज्या कोणी आल्यात आपल्या इकडे सुद्धा त्यांनी सुद्धा हा थोडा विचार घेऊन जावा असं वाटतंय मला. आणि ती सुरुवात आपल्या घरापासून करावी. दुसरं असं आहे की मला हे जाणवलं आत्ताच्यामध्ये, मी मुस्लिम आहे, माझ्या 2 खूप चांगल्या मैत्रिणी शाळेपासूनच्या त्यांनी मला ब्लॉक करून टाकलं. का तर मी आता हे असं काम करते, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं मी वाईट काम करते. आणि त्याच्यातली एक सनातनची आहे, तर मी तिला, मला नाही आवडलं. मी म्हटलं अगं खूप दिवसात तू फोन नाही केलास. तर नाही, मी तुझे स्टेटस बघत असते. म्हटलं मग काय वाईट आहे त्याच्यामध्ये, काय नाही, आता आम्ही हिंदुत्व राष्ट्र निर्माण करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत, त्यामुळं तुझ्याही संबंध ठेवला तर मग थोडंसं आम्हाला अवघड होईल. ठीक आहे म्हटलं, तुला जसं वाटतं. मी फोन ठेवून टाकला. मला असं वाटायला लागलं आता की ह्या सगळ्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारसंघाने ज्या काही वोटिंग केलं वगैरे आणि त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून हे जे लोक आहेत त्यांनी हा सगळा खेळ केला की तुम्ही ह्या लोकांच्यावर केला तर तुमच्या पाठीमागे कोण नाही आहे, तुम्हाला कोणी बघणारं नाही आहे आणि मग आम्ही तुम्हाला आता ह्या पद्धतीनं वागवणार. त्यामुळे मला असं वाटतं की मायनॉरिटीनं आणखीन मुस्लिम लोकांनी सुद्धा धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम, ह्या संविधान, ह्या सगळ्यांशी इतकं घट्ट नातं ठेवायला हवं आहे. आणि ती खूप आता गरज आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. आणि या फॅसिझमचा जर पराभव करायचा असेल तर आपल्याला ही जी काही संविधानाची मूल्य आहेत ती आपल्याला बाळगावी लागतील. आणि ह्याच्यामध्ये जास्त सफर होणारा क्लास कोण असेल
तर स्त्रिया आणि लहान मुलं, आणि ती जे सायकोलॉजिकल ज्या ट्रॅमामधून जी जातात ते लॉंग टर्म त्याच्यावर इफेक्ट करतात आणि त्याचा सगळा परिणाम कुटुंबावर होतो. त्यामुळे शासनानं सुद्धा लेडीजच्या दृष्टिकोनातून सपोर्ट सिस्टीम सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. मग ती मेंटली असेल, फिजिकली असेल. पण आपलं म्हणतो की महाराष्ट्र राज्य महिला आयोग, किती राष्ट्र महिला आयोग मधल्या राष्ट्रीय असू देत आणि स्टेट मधल्या असू दे गजापूरमध्ये आल्या, कुठल्या ह्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये दंगल झाली आणि त्या आल्या. म्हणजे हा पण एक स्त्री म्हणून तरी ती विचार करावा. म्हणजे मणिपूरमध्ये जर त्या इतक्या उशिरा जात असतील तर ह्या गोष्टी त्यांच्या दृष्टीनं किरकोळ होत्या, पण एक स्त्री म्हणून त्यांनी विचार करायला हवा होता. आणि ह्या पद्धतीची सपोर्ट सिस्टीम ते जर तयार करणार नसतील तर मला वाटतं स्त्रिया मिळून आपणच ते सगळं तयार करू. वैयक्तिक खूप बदल मला माझ्यात झालेले आढळतात. एकतर लॉस खूप आहे, म्हणजे एकतर अविनाश आधी गेला, त्याच्यानंतर पानसरेंचा ज्या पद्धतीने खून झाला, आणि ते माझे इंटेलेक्च्युअल फ्रेंड होते खरं सांगायचं तर, सासरे कमी आणि ज्याला आपण म्हणतो एक ज्येष्ठ कॉम्रेड असे होते. त्यामुळं एक कुटुंबामध्ये असं एक होतं की त्यांना विचारता येतं, काही शंका आली, काही मदत असेल, तो एका क्षणात नाहीसा झाला. आणि मग असं लक्षात आलं की जे जग पुढे येतं, आणि विशेषतः ज्याला आपण म्हणतो सिंगल मदर होते, 2 मुलं लहान, आणि अशा काळामध्ये मला असं लक्षात आलं की प्रत्येक क्षण कसोटीचा. म्हणजे पहिलं तर माणसं ओळखणे, चांगली वाईट कोणत्या हेतूनी येत आहेत हे बघणे, हे पहिलं एक टास्क होऊन बसतं. कारण निर्णय स्वतःची घ्यायची प्रक्रिया सुरू होते. कारण आता कोणाला विचारता येत नाही आहे, तर स्वतःचा विवेक शाबूत ठेवून तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नैतिकतेच्या पातळीवर तपासून घासून तपासून बरोबर चूक ठरवून करावी लागते. त्यामुळं विशेषतः महिलेसाठी निर्णय घेता येणं स्वतःचा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ती मी प्रक्रियेमधून गेले, आणि मला असं वाटतं आज असा कार्यक्रम आपण महिला मिळून घेतो आहोत, हे त्या प्रक्रियेतूनच आलेलं एक फलित आहे असं मला वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की एक आई म्हणून मुलांनी चांगलं घडलं पाहिजे, तत्व पाळून जगलं पाहिजे, शिकलं पाहिजे चांगलं, यासाठी खूप बाईला परिश्रम घ्यावे लागतात, त्याच्यात उतारावं लागतं. तो एक रोल असतो. तुम्हाला घरातल्या तुम्ही एकट्या कमवत्या सदस्य असता, आर्थिक भार तुमच्यावर असतो, ही लढाई लढायची असते. आणि दुसरी गोष्ट, पहिल्यापासून मी अकॅडमिक्स आणि सामाजिक राजकीय हे बॅलन्स करत करत जगत आले, दोन्ही लाईफ जगत आले. त्यामुळे एका बाजूला तुमची तिथं स्पर्धा असते. आम्ही जिथं नोकऱ्या करतो ज्या क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून, तिथं नेहमी असं असतं की स्त्रियांच्या बद्दलचा जो विचार असतो की काय करतात बायका, हा त्याला चॅलेंज करणं, नाही आम्ही इक्वल आहोत, आम्ही बौद्धिकदृष्ट्या पुरुषांइतक्याच त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकतो, हे दाखवण्यामध्ये कितीतरी शक्ती खर्च करावी लागते. ती स्पर्धा असतेच. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या पातळीवर एक संघर्ष असतात, कसोट्या असतात, आणि त्याच्यातून एक अधिक चांगलं माणूस घडत जाण्याची प्रक्रिया आपल्यावर येते असं मला वाटतं. पण या सगळ्या 10 वर्षांमध्ये आम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप गमावलेले चांगले आनंदाचे क्षण जगू शकलो नाही. सतत आम्ही या ताणामध्ये, या केसमध्ये, संघर्ष करण्यामध्ये इतके अडकून राहिलो की एक सामान्य आयुष्य आम्ही हरवून गेलो आमचं असं मला वाटतं. धन्यवाद मैत्रिणींनो. या कार्यक्रमामध्ये आजच्या रेखापासून ते आता शेवटी मेघा बोलली मेघापर्यंत या सगळ्या जरी ज्या व्यक्त झाल्या त्यांच्या व्यक्त होण्यामधून मला असं वाटतंय की आपल्याला एक लढण्याचं बळ मिळालं. म्हणजे लढायचं कसं, आणि हे लढत असताना अविवेकाशी लढत असताना विवेक आत जागृत कसा ठेवायचा, त्याचबरोबर द्वेषी राजकारणाशी, द्वेषी धर्मांधतेशी लढत असताना तो विद्वेष आपल्या मनाला कसा स्पर्शू द्यायचा नाही, आतमध्ये प्रेम कसं जागृत ठेवायचं, पण लढायचं मात्र द्वेषात विरुद्ध, हे सगळं आम्हाला तुम्ही मैत्रिणींनी सगळ्या आम्हाला शिकवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जे पानसरेंना अपेक्षित होतं, एखादा विषय हा शेवटच्या वाकापर्यंतच्या व्यक्तीला सोप्या भाषेत कळणं, तो आतपर्यंत भिडणं, तो परिणाम
या आमच्या मैत्रिणींच्या एक मात्र मला जाणीव आहे की त्यांची पुन्हा एकदा जखम आम्ही भळभळती केलेली आहे, पण त्याला इलाज नाही, कारण रुमी म्हणतो तसं त्या जखमेतूनच पुढं आम्हाला एक प्रकाश दिसणार आहे. आणि त्यामुळे मी सर्व मैत्रिणींचे आभार मानते.